कधी असं झालंय का की एखादा वाद जिंकण्यासाठी आपण आपला आवाज इतका वाढवतो आणि नंतर लक्षात येतं की वाद तर जिंकलो पण माणूस हरून बसलो. खरं तर जेव्हा आपला आवाज वाढायला लागतो तेव्हा विजय नाही तर पराभवाची शक्यता वाढायला लागते. खरी ताकद ओरडण्यात नाहीये, ती शांतपणे विचार करण्यात आहे. आणि चाणक्य नीती आपल्याला हेच शिकवते. युद्ध जिंकण्यासाठी शस्त्र नाही तर बुद्धी कशी वापरायची हेच तर चाणक्य सांगतात. चला ह्यातला फरक नीट समजून घेऊया. बघा, वाद जिंकणं म्हणजे काय? म्हणजे तात्पुरतं स्वतःला बरोबर सिद्ध करणं. पण परिस्थिती जिंकणं म्हणजे काय? म्हणजे असा काहीतरी मार्ग काढणं ज्यामुळे दीर्घकाळ फायदा होईल आणि नातीही टिकून राहतील. चाणक्य आपल्याला हेच शिकवतात, वाद नाही, परिस्थिती जिंका. तर मग हे आहे आपलं आजचं प्लेबुक. या 5 सोप्या टप्प्यांमधून आपण आवाज न वाढवता मन जिंकण्याची कला शिकणार आहोत. चला सुरुवात करूया. चाणक्य यांचा हा सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत आहे. ते म्हणतात की आपले शब्द हे हत्यारांसारखे आहेत आणि त्याचा परिणाम काय होईल हे पूर्णपणे समोरची व्यक्ती कोणत्या मनस्थितीत आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे बघा, एकच मंत्र सगळ्यांसाठी कामी येत नाही. जर समोरची व्यक्ती घाबरलेली असेल तर तिला आधी धीर द्या, नाहीतर आपलं सत्यसुद्धा तिला एक हल्ला वाटेल. कुणी अहंकारी असेल तर आधी त्याच्या अहंकाराला थोडा मान द्या, मग तो आपलं ऐकेल. आणि आळशी माणसाला नुसतं काम सांगू नका, तर त्या कामाचं महत्त्व पटवून द्या. मग बघा तो स्वतःहून कसा कामाला लागतो ते. आता आपण एका अशा शस्त्राबद्दल बोलणार आहोत जे दिसत नाही पण त्याचा परिणाम शब्दांपेक्षाही जास्त खोलवर होतो. ते म्हणजे आपण कसं बोलतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कधी बोलतो. कल्पना करा, कोणी आपल्याला थेट सांगितलं, हे करा. मनात लगेच एक प्रतिकार येतो नाही का? मग आपल्यासमोर फक्त 2च पर्याय असतात. एकतर गप्प बसून ऐकायचं किंवा थेट विरोध करायचा. पण याच वाक्याला थोडं बदललं तर, आपण असं करून बघितलं तर, या एका वाक्याने आपण समोरच्याला आदेश नाही तर एक आमंत्रण देतो चर्चेत सहभागी होण्याचं. मग ती कल्पना फक्त आपली नाही तर आपली होऊन जाते आणि विरोधाचा प्रश्नच उरत नाही. आणि हीच तर खरी कला आहे. सगळ्यात मोठा विजय तोच जिथे समोरच्याला वाटतं की ही कल्पना त्याची स्वतःची होती. आपण फक्त एक दिशा दाखवली होती. आणि वेळेचं महत्त्व तर बघा, किती अचूक आहे हे. चाणक्य म्हणतात, सत्याची ताकद ते खरं असण्यात नाहीये, तर ते कधी सांगितलं जातं ह्यात आहे. चुकीच्या वेळी बोललेलं सत्य नाती तोडू शकतं आणि योग्य वेळी संयमाने सांगितलेलं सत्य तुटलेली नातीसुद्धा जोडू शकतं. आता वळूया एका अशा रणनीतीकडे जी कदाचित थोडी विचित्र वाटेल, पण ती खूप शक्तिशाली आहे. ती म्हणजे मौन. शांत राहून परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं. जरा विचार करा यावर. जेव्हा कोणी आपल्यावर खूप चिडलेलं असतं तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपणही चिडतो, नाही का? पण चाणक्यांचं उत्तर आपल्याला नक्कीच आश्चर्यचकित करेल. बघा, रागावलेल्या माणसाशी वाद घालणं म्हणजे जळत्या आगीत तेल ओतण्यासारखं आहे. चाणक्य म्हणतात, काहीच बोलू नका, शांत रहा. आपलं मौन त्या आगीचा ऑक्सिजन काढून घेतं आणि आग आपोआप विझते. ही कमजोरी नाही, हे सामर्थ्य आहे. हे परिस्थितीवरचं नियंत्रण आहे. कधी-कधी लढाई जिंकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लढाईत न उतरणं. यात आपली ऊर्जाही वाचते आणि आपला सन्मानही अबाधित राहतो. आणि आता आपण आलो आहोत सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्यावर. तो म्हणजे आपल्या प्रतिस्पर्ध्याला किंवा समोरच्या व्यक्तीला सन्मानपूर्वक मागे हटण्याची संधी देणं. यामागचं मानसशास्त्र खूप सोपं आहे. जेव्हा आपण एखाद्याला पूर्णपणे कोंडीत पकडतो तेव्हा तो तर्काने विचार करत नाही. तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतो, कारण अपमानित होण्यापेक्षा त्याला लढणं जास्त सोपं वाटतं. आणि चाणक्य नीतीचं अंतिम ध्येय हेच आहे. समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने आपलं म्हणणं मान्य करायला हवं. त्याच्या मनात ही भावना यायला हवी की मी हरलो नाही, मला एक नवीन गोष्ट समजली. हाच खरा विजय आहे, जिथे कुणाचाही स्वाभिमान दुखावला जात नाही. आणि हा फरक अगदी स्पष्ट आहे नाही का? भीतीने मिळवलेला विजय फक्त आपल्या ताकदीवर टिकतो, पण सन्मानाने आणि आदराने जिंकलेली व्यक्ती आयुष्यभर आपली साथ देते, कारण तो विजय विश्वासाच्या पायावर उभा असतो. तर सारांश काय आहे? खरा प्रभाव आरडाओरड करून नाही, तर आपल्या शांत, विचारपूर्वक आणि मजबूत व्यक्तिमत्वाने पडतो. ज्याला स्वतःच्या मूल्यांची जाणीव असते त्याला ओरडून सांगण्याची गरजच नसते. तर हे आहेत चाणक्य नीतीचे काही महत्त्वाचे मुद्दे. हे जर आपण लक्षात ठेवले तर अनेक लढाया न लढताच जिंकता येतील.
या प्रश्नावर नक्की विचार करा. चाणक्यांची ही कालातीत रणनीती आपल्या रोजच्या जीवनात वापरून आपण कितीतरी अनावश्यक संघर्ष टाळू शकतो आणि अधिक सकारात्मक परिणाम मिळवू शकतो.